आता या छायाताई यांची ओळख म्हणजे काय सांगणार, मी 100 रुपये घेत होते तेव्हा मसूद आहेत. आता हे काय सांगणार मला नाही माहिती. चांगलं सांगा. स्फूर्त पण सांगणार आहे मी. ऍक्च्युली मॅडमची आणि माझी ओळख एका माझ्या मैत्रिणीच्या थ्रू झाली. तिने अशीच ओळख करून दिली मॅडमची माझी. मॅडमला येऊन भेटले मी वगैरे. पण असं आहे की मी मॅडमकडे जितक्या वेळेस आले माझ्या कामासाठी किंवा माझ्या ह्याच्यासाठी, त्यापेक्षा जास्त गरजूंना मी मॅडमकडे पाठवले. तर मी एक रेफरल व्यक्ती आहे मॅडमसाठी की, आणि त्या लोकांना मॅडमचा इतका उपयोग झालेला आहे की त्यांचे ऐकून अनुभव वगैरे बोलतो. मला खूप चांगलं वाटतं की आपण चला एक काहीतरी सत्कर्म करतोय की मॅडमकडे गरजूंना पाठवतोय वगैरे. माझा एक अनुभव असा आहे की माझी मोठी बहीण जेव्हा एक्सपायर झाली 5 वर्षापूर्वी बंगलोरला, तर तेव्हा आम्ही खूप हादरून गेलो होतो. मोठी बहीण म्हणजे अगदी आई वडिलांनंतर तीच असते. तर ती जेव्हा एक्सपायर झाली तर तेव्हा ती स्ट्रोक मध्ये होती किंवा तिला काय जे प्रॉब्लेम होते, तर प्रत्येक वेळेस मॅडमला आम्ही फोन करायचो, मी आणि माझी छोटी बहीण, की मॅडम असं झालं, मॅडम तसं झालं, मॅडम असं होतंय तसं होतंय. तर त्यावेळेस मॅडमनी जे गायडन्स केलं आम्हाला तर ते खूप उपयोगी पडलं. आणि शेवटी बहीण गेली ही गोष्ट वेगळी, पण ती ज्या दिवशी जाणार होती, ज्या रात्री जाणार होती, त्या दिवशी मॅडमनी सांगितलं होतं की ती आज जाणार आहे रात्री 12 नंतर, आणि बरोबर ती त्या दिवशी रात्री 12 नंतर गेली. आणि त्यानंतर त्या बहिणीचा इम्पॅक्ट इतका होता आमच्या फॅमिलीवर की ती गेली तर मला रात्री इतके स्वप्न पडायचे तिचे, आणि खूप भास व्हायचा की ती आपल्या आजूबाजूलाच आहे म्हणून. इतके की म्हणजे ती मला झोपू द्यायची नाही, बेडशीट सहित मला ओढायची, उठ उठ आता काय झोपलीस इतका वेळ. तर मी खूपदा मॅडमने सांगितलं की मॅडम मला असं असं होतं. तर म्हणजे एक असं आहे की आमच्या फॅमिलीमध्ये कोणाला काही खायचं असेल किंवा जेवण वगैरे तर ते सगळे माझ्याकडे येतात. एक अन्नपूर्णा बा, आई नंतर तूच असं. तर ती सारखं माझ्याकडे यायची. ती मॉरिशसला वगैरे होती, तर भारतात आली की ती माझ्याकडे यायची जेवणासाठी वगैरे. तर तिची खूप इच्छा अशी अपूर्ण राहिल्या होत्या. तर मॅडमनी मला सांगितलं की तू रात्री एक वाटीभर पाणी आणि काहीतरी खायचं टेबलवर बाहेर टिपवायवर ठेवून टाक, मग त्यानंतर ते त्यांची काही इच्छा असेल तर तसं. तुम्ही तसं 1-2 दिवस केलं तर त्यानंतर तिने माझ्या स्वप्नात येणं बंद करून टाकलं. म्हणजे हे असे छोटे छोटे अनुभव आहेत. माझी छोटी बहीण पण आता 1 वर्षापूर्वी गेली, तर तेव्हा पण मॅडमनी खूप आम्हाला सहकार्य केलं आणि नेहमीच ते आमच्या फॅमिलीसाठी सहकार्य करतात. पण खूप अंडरग्राऊंड असं. मी कधीही फोन करते मॅडमला, त्यांनी उचलला नाही तर मला अगदी हमखास माहित असतं की मॅडमचा थोड्या वेळाने मला फोन येणार. त्याप्रमाणे मॅडम करतात. आणि एक असं वेगळंच नातं आहे. आम्ही असं जास्त बोलत नाही किंवा असं खूप खूप महिने बोलत नाही आम्ही, पण असं आठवण आली की मनामध्ये असे गुदगुल्या होतात ना, तर तसं काहीतरी आहे मला तर मॅडमबद्दल.